नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विजेता न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये। जनगणना करणारी एक शिक्षिका घराघरात जाऊन प्रत्येक घराला क्रमांक देत होती, पण अचानक ती एका अशा ठिकाणी पोहोचली जिथे तिच्या समोर असा प्रश्न उभा राहिला की तिचे हातच थरथरू लागले, कारण त्या महिलेचं स्वतःचं घरच नव्हतं। जनगणना मोहिमा सुरू होती। सरकारी आकडेवारीसाठी प्रत्येक घराची नोंद घेतली जात होती। एक महिला शिक्षिका गावातील घरांना क्रमांक लिहत पुढे जात होती। सगळं सुरळीत सुरू होतं, पण एका झोपडीसारख्या तात्पुरत्या निवाऱ्याजवळ ती पोहोचली आणि तिने तिथे राहणाऱ्या महिलेला विचारलं, तुमच्या घराचा क्रमांक कुठे लिहू? महिला काही क्षण शांत राहिली। तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली, मॅडम, माझं घरच नाही, मग क्रमांक कुठे लिहिणार? हे शब्द ऐकताच शिक्षिकाही काही क्षण निशब्द झाली। स्वातंत्र्य मिळून अनेक दशके झाली, देश प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचला, चंद्रावर झेंडा फडकवला, पण आजही काही लोकांकडे स्वतःच्या नावाचं एक छोटंसं घर नाही। ही वस्तुस्थिती त्या क्षणी समोर आली। ज्या घरांना क्रमांक दिला जात होते त्यामागे किमान एक छप्पर तरी होतं, पण या महिलेच्या नशिबात तेही नव्हतं। जनगणनेच्या आकड्यामध्ये ती फक्त एक संख्या असेल, पण तिच्या आयुष्यातील संघर्ष मात्र हजारो शब्दापेक्षा मोठा होता। त्या शिक्षकाच्या डोळ्यातही अश्रू आले, कारण तिला जाणवलं की कागदावर लिहिले जाणारे आकडे आणि प्रत्यक्ष आयुष्यातील दुःख यात खूप मोठा फरक असतो। मित्रांनो, ही घटना फक्त एक महिलेची नाही, आपल्या समाजात आजही अनेक कुटुंब अशी आहेत ज्याच्याकडे स्वतःचं घर नाही। जनगणनेचे आकडे आपल्याला संख्या सांगतात, पण त्या आकड्यामागील वेदना समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? प्रत्येकाला हक्काचं घर मिळायला हवं का? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।